नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसचा 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या पिरियडचा परफॉर्मन्स बघणार आहोत की कोणत्या आहे त्या टॉप 5 कंपन्या ज्यांनी इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या पिरियडमध्ये. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2025 या पिरियडचा इलेक्ट्रिक टू व्हीलरचा बिझनेस बघण्याआधी आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इलेक्ट्रिक टू व्हीलरचा बिझनेस बघणार आहोत. तर मित्रांनो, मागल्या महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये इंडियामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल झाल्या होत्या 1,43,713 युनिट्स, ज्या एका वर्षाआधी होत्या म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये होत्या 1,40,225 युनिट्स. म्हणजे ऑक्टोबर 2025च्या इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 2%ची जंप झाली होती. चला मित्रांनो, आता आपण त्या 5 कंपन्या बघूया ज्यांनी ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला होता. तर मित्रांनो, यामध्ये नंबर 1 कंपनी आहे बजाज ऑटो. आणि या कंपनीने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये इंडियामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल केल्या होत्या 31,168 युनिट्स, ज्या एका वर्षाआधी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये होत्या 28,442 युनिट्सची. म्हणजे या कंपनीच्या ऑक्टोबर 2025च्या इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या बिझनेसमध्ये आपल्याला 10%ची ग्रोथ दिसत आहे. आणि बजाज ऑटोचा इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये मार्केट शेअर होता ऑक्टोबर 2025 मध्ये 22%चा. तसेच मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करणारी कंपनी होती टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, टी व्ही एस मोटरने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये इंडियामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल केल्या होत्या 29,484. आणि या कंपनीने एका वर्षाआधी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल केल्या होत्या 30,240. म्हणजे याच्या इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या परफॉर्मन्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 3%ची डिक्लाइन पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडचा ऑक्टोबर 2025 या महिन्यानुसार मार्केट शेअर होता 21%चा. आणि मित्रांनो, इंडियामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या बिझनेसमध्ये ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार थर्ड कंपनी आहे सर्वात जबरदस्त परफॉर्म करणारी एथर एनर्जी लिमिटेड. आणि या कंपनीने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये टोटल 28,061 युनिट्स सेल केल्या होत्या. आणि या कंपनीने ऑक्टोबर 2024 या महिन्यामध्ये 16,248 युनिट्स सेल केल्या होत्या. म्हणजे एथर एनर्जीच्या ऑक्टोबर 2025 या महिन्याच्या इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या बिझनेसमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 73%ची ग्रोथ दिसत आहे. आणि या कंपनीचा मार्केट शेअर होता इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार 20%. आणि मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये जबरदस्त परफॉर्म करणारी फोर्थ कंपनी आहे ओला इलेक्ट्रिक. आणि या कंपनीने ऑक्टोबर 2025 मध्ये 16,034 युनिट्स सेल केले होते. आणि या कंपनीने एका वर्षाआधी म्हणजे ऑक्टोबर 24 मध्ये 41,843 युनिट्स सेल केले होते. म्हणजे ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार या कंपनीच्या बिझनेसमध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या इयर ऑन इयर बेसिसवर 62%ची डिक्लाइन दिसत आहे. आणि या कंपनीचा मार्केट शेअर होता ऑक्टोबर 2025च्या
डेटानुसार 11.5%. आणि मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करणारी 5th कंपनी होती हिरो मोटोकॉर्प. आणि या कंपनीने ऑक्टोबर 2025 मध्ये 15,934 युनिट्स सेल केले होते. आणि एका वर्षाआधी या कंपनीने युनिट्स सेल केले होते 7,355 युनिट्स. म्हणजे ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार या कंपनीच्या इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या बिझनेसमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 117% जंप दिसत आहे. आणि या कंपनीचा मार्केट शेअर होता ऑक्टोबर 25 मध्ये 11% इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये. चला मित्रांनो, आता आपण अशा 5 कंपन्या बघणार आहोत ज्यांनी 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या पिरियडमध्ये इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे. तर यामध्ये नंबर 1 कंपनी आहे TVS मोटर कंपनी लिमिटेड. आणि या कंपनीने या पिरियडमध्ये 15,344 युनिट्स सेल केल्या आहे. आणि या पिरियडमध्ये कंपनीने मार्केट शेअर कॅप्चर केला आहे 25%चा. तसेच या पिरियडमध्ये जबरदस्त परफॉर्म करणारी इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये सेकंड कंपनी आहे बजाज ऑटो. आणि या कंपनीने या पिरियडमध्ये 13,717 युनिट्स सेल केल्या आहे आणि मार्केट शेअर कॅप्चर केला आहे 22%. तसेच इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये 1 ते 15 नोव्हेंबर या पिरियडमध्ये जबरदस्त परफॉर्म करणारी थर्ड कंपनी आहे ॲथर एनर्जी. आणि या कंपनीने या पिरियडमध्ये 11,400 इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल केल्या आहे आणि कंपनीचा मार्केट शेअर सध्यास अवेलेबल नाही. तसेच मित्रांनो, या पिरियडमध्ये इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये परफॉर्म करणारी 4th कंपनी आहे हिरो मोटोकॉर्प. आणि या कंपनीने या पिरियडमध्ये 5,688 युनिट्स सेल केले आहे आणि मार्केट शेअर कॅप्चर केला आहे 9%चा. आणि मित्रांनो, शॉकिंग म्हणजे इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये नंबर 1 असणारी कंपनी आता नंबर 5 वर आली आहे. आणि या कंपनीने या पिरियडमध्ये 4,749 युनिट्स सेल केले आहे आणि मार्केट शेअर कॅप्चर केला आहे 8%चा. मित्रांनो, आता आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इंडियामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये ज्यांनी सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे त्या कंपनीचा थोडा ओव्हरव्ह्यू बघूया. तर मित्रांनो, ऑक्टोबर 2025 मध्ये इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला होता बजाज ऑटोने 31,168 युनिट्स सेल करून. सेकंड कंपनी होती TVS मोटर 29,484 युनिट्स सेल करून. थर्ड कंपनी होती ॲथर एनर्जी 28,061 युनिट्स सेल करून. चौथी कंपनी होती ओला इलेक्ट्रिक 16,034 युनिट्स सेल करून. आणि पाचवी कंपनी होती हिरो मोटोकॉर्प. या कंपनीने या पिरियडमध्ये 15,934 युनिट्स सेल केले होते. आणि मित्रांनो, जर आपण 1 ते 15 नोव्हेंबर या पिरियडचा इंडियामध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसचा डेटा बघितला तर यामध्ये नंबर 1 कंपनी होती TVS मोटर. कंपनीने या पिरियडमध्ये 15,344 युनिट्स सेल केले होते. सेकंड कंपनी होती बजाज ऑटो. या कंपनीने या पिरियडमध्ये 13,717 युनिट्स सेल केले होते. थर्ड कंपनी होती ॲथर एनर्जी. या कंपनीने 11,400 युनिट्स सेल केले होते. आणि फोर्थ कंपनी होती हिरो मोटोकॉर्प. कंपनीने 5,688 युनिट्स सेल केले होते. आणि फिफ्थ कंपनी होती ओला इलेक्ट्रिक. या कंपनीने या पिरियडमध्ये 4,749 युनिट्स सेल केले होते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियाच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बिझनेसमध्ये कोणत्या आहे त्या 5 कंपन्या ज्यांनी 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या पिरियडमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे. आणि या परफॉर्मन्सला आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याच्या डेटासोबत सुद्धा कंपेअर करून आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे
आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.